काल आपण पाहिलं कपिल वस्तूमधील शाक्य कोलियांशी होणारं युद्ध स्थगित होते. लोक आंदोलन करतात. त्यामुळे ही बातमी सिद्धार्थाला समजल्यावर सिद्धार्थ विचलित होतो आणि मग युद्धाच्या बाबतीत विचार करतो. कपिल वस्तूमध्ये शाक्य कोलिय यांच्या विरोधात होणारं युद्ध तेवढंच युद्ध जगात आहे काय, सिद्धार्थ विचार करतो. आणि मग जगातलं जे युद्ध पाहतो, विचार करतो, तर ते फार मोठं युद्ध आहे. सिद्धार्थाच्या लक्षात येते की जग हे युद्धानंच ग्रासलेलं आहे. आणि मी काल सांगितलं की आपल्या मनात आपलं स्वतःच्या सोबत जे युद्ध होते तेच सगळ्यात मोठं युद्ध आहे. तर हे जे सिद्धार्थ गौतम याचा विचार करते आणि मग प्रवर्जा सोडण्याचा विचार तो करत नाही. प्रवर्जा कायम ठेवण्याचा विचार करते आणि मग त्यानुसार पुढच्या मार्गाला लागते. त्यामध्ये आलार कालामाकडे येतो. त्याच्याकडे सांख्य तत्वज्ञान आणि ध्यान साधनेचं शिक्षण घेतो. त्याच्यापूर्वी भृगु ऋषीच्या आश्रमात येतो. तिथली तपश्चर्याची पद्धती पाहतो. त्यानंतर आलार कालामाकडून शिक्षण घेतल्यावर उद्धक रामपुत्ताकडे जातो. उद्धक रामपुत्ताकडे ध्यान साधनेचं शिक्षण घेतो आणि ते शिक्षण पूर्ण झाल्यावर, समाधी मार्गाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मग तो तिथून पुढे जायला निघतो. वैराग्याची कसोटी. गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगु ऋषींचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकार वाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेला. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उरुवेला येथे गयेचे राजर्षी नेगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती, ते 5 परिव्राजक त्याला उरुवेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. गौतमाने त्यांची विनंती मान्य केली. नंतर त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्याच्या बरोबर राहू लागले. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घरी जाई, पण दर दिवशी 7 पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ 2 घासांची भिक्षा घेई, पण 7 पेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारित नसे. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारत नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवत असे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15वाड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे. त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेल बियांचे पीठ
एवढाच त्याचा आहार असे. रानटी फळे व कंदमुळांवर किंवा वाऱ्याने झाडांवरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजराण करीत असे. त्याचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे, झाडांच्या सालींचे, काळविटाच्या संबंध किंवा अर्ध्या कातड्याचे, गवताचे, झाडाच्या सालींचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखांचे असत. त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. मांडी घालून बसल्यावर तो कधी उठत नसे, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला. शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले. अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे, तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येईल तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही. जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपेल. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला. ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला, त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले होते. तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे, आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते, आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता. सुरुवातीला जेव्हा सिद्धार्थ गौतम राजगृहामधून निघतो तर पहिल्यांदा तो भृगु ऋषीच्या आश्रमात थांबतो. तिथं त्याला जे तपश्चर्या करणारे तपस्वी दिसतात त्यांच्याशी वार्तालाप करतो. त्या तपश्चर्याचे परिणाम काय अशी तो विचारणा करतो त्या भृगु ऋषीला. आणि भृगु ऋषी सांगते की जेवढा जास्तीत जास्त स्वतःला त्रास देऊ तेवढा आपल्याला जास्त लवकर स्वर्गाची प्राप्ती होईल, मुक्तीची प्राप्ती होईल. जेवढा जास्त त्रास देऊ तेवढा लवकर मुक्तीची किंवा स्वर्गाची प्राप्ती होईल, आणि थोडासा कमी त्रास दिला तर मग मृत्यू लोकाची प्राप्ती. सिद्धार्थ गौतम तिथं काहीच बोलत नाही, त्यांना काही विरोध करत नाही, आणि तो सांगतो की मला या प्रकारची तपश्चर्या करायची नाही, कारण मला काही स्वर्गाची प्राप्ती करून घ्यायची नाही. आणि मग तो पुढे निघतो. आलार कलाम, उद्धक रामपुत्र यांच्याकडे जातो, यांच्याकडून शिक्षण घेतो. परंतु हे शिक्षण घेतल्यावर त्याला जे अपेक्षित असते ते काही ज्ञान त्याला प्राप्त होत नाही, आणि म्हणून ते ज्ञान त्याला प्राप्त न झाल्यामुळे तो शेवटी विचार करतो. कारण त्या काळामध्ये तपश्चर्या करणं हा सर्वसाधारण नियम होता.
जास्तीत जास्त लोक संन्यासी बनले की सहसा प्रत्येक व्यक्ती तपश्चर्येचा मार्ग अवलंब करायचा. आणि मग सिद्धार्थालाही असं वाटते की आपण तर आता एवढी ध्यान साधना, सांख्य तत्वज्ञान याचा अभ्यास केला, परंतु आपल्याला काही साध्य झालं नाही. आता तपश्चर्येचा एक मार्ग आहे, तोही करून पाहू. त्याच्यापासून काही साध्य होते काय, ते करून पाहू. कारण जर त्याचा अनुभवच आपण घेतला नाही तर त्याच्यावर आपल्याला अधिकार वाणीनं बोलता येणार नाही. कोणा जर म्हटलं तुले कसं माहित, काय त्याचा अभ्यास आहे, तुझ्या काय त्याचा अनुभव आहे, तर मग. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम ठरवतो की आपणही त्या तपश्चर्येच्या आत्मक्लेशाच्या मार्गाचा अवलंब करावा. आणि मग सुरू करतो. त्या उर्वेला गये, आता जे बुद्धगया आहे त्याच भागामध्ये त्यावेळेला उरुवेला वन होतं. घनदाट अरण्य असायचे, जंगल असायचे. त्या अरण्यामध्ये, वनामध्ये सिद्धार्थ गौतम जातो. एका ठिकाणी आपली आतमध्ये कुटी बनवतो. त्याच दरम्यान त्याला जे 5 परिव्राजक राजगृहामध्ये भेटलेले असतात, युद्ध रद्द झाल्याचा बातमी सांगतात, तेही त्या ठिकाणी येतात. सिद्धार्थ गौतमाला विचारतात तुम्ही काय करणार, तर ते म्हणतात की आम्ही तपश्चर्या करणार. ते 5ही परिव्राजक सिद्धार्थ गौतमाचे सेवक म्हणून तिथं राहतात, सिद्धार्थाची सेवा करतात आणि तपश्चर्यात सिद्धार्थाच्या सोबत करायचं ठरवतात. शेवटी मग सिद्धार्थ गौतम आपल्या तपश्चर्येला सुरुवात करतो. समोर सरका, समोर जरासे आता काही आपल्याला दर्शन नाही घ्यायला होतं. जेवण तर बिलकुलच नाही करायला लागत समोर ताट ठेवून. त्याच्यामुळे जास्तची जागा असण्याचा काही विचारच करू नका. प्रत्येकानं समोर सरका, 3 बोटाची जागा ठेवा फक्त समोर. मागच्या लोक आणि माग तुम्ही पाहू नका, समोर पाहत नाही, मागच पाहता. समोर सरकाचं सोडून देतात आणि माग पाहता. जागा असली त्यानं समोर पहिलेच बसा, घडी नाही. आणि मग सिद्धार्थ गौतम त्या 5 परिव्राजकांच्या सोबत तपश्चर्या करायला सुरुवात करतो. सुरुवातीला दिवसातून एकच, म्हणजे 5-6 घरी, 7च घरी भिक्षाटन करतो, जास्त घरी जात नाही. नंतर मग एक कमी करतो. मग काही दिवसानं तो हप्त्यातून 1 दिवस, 15 दिवसातून 1 दिवसाच्या जेवणावर येतो. काही दिवसांनी अक्षरशः एका दाण्यावर, तांदळाचा 1 दाणा खायचा आणि दिवसभर राहायचा, डाळीचा 1 दाणा खायचा आणि दिवसभर राहायचा, एकच फळ खायचं, दिवसभर राहायचं. त्याच्याशिवाय हिवाळ्याच्या दिवसामध्ये, अत्यंत थंडीच्या काळामध्ये भर मोकळ्या वातावरणात रात्रीच्या उघडं राहायचं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हामध्ये उघडं राहायचं, भर उन्हामध्ये. आणि रात्रीला गर्द दाट झाडीमध्ये राहायचं. म्हणजे गरमीच्या दिवसात गरमी सहन करायची, थंडीच्या दिवसात थंडी सहन करायची. आणि फक्त एका दाण्यावर दिवस काढायचा. आंघोळ नाही, काही नाही. स्वतःचे केस आपोआपच निघायचे. डोक्याला हात लावला तर अंगावर ते मळाचा थर साचलेला आपोआप काही दिवसांना निघते. आणि अशी परिस्थिती येते की पोटाला हात लावते तर पाठीचा कणा लागते, पाठीच्या कण्याला हात लावते तर पोटातल्या आतड्या लागतात. एवढं पोट आणि पाठीचा कणा एक होऊन जाते. पुढं त्याचं काय होते, गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षपर्यंत चालले होते. 6 वर्षापर्यंत त्याचे शरीर इतके क्षीण झाले की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता. आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या
ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगडा झाला नव्हता. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग वासना मुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात, तर इतर लोक स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय? मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे, कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबवते, त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे. जर केवळ शरीराचाच विचार करावयाचा असता तर अन्न शुद्धीने पावित्र्य लाभले असते. पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच, पण त्याचा काय उपयोग? ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठावयाचे आहे, ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही, तो ते कसे गाठू शकेल? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते. त्यावेळी उरुवेला येथे म्हणजे सिद्धार्थ गौतम या अत्यंत क्लेशदायक कठोर अशा तपश्चर्येमुळे शेवटी सिद्धार्थ गौतमाची शारीरिक क्षमता जवळपास नष्ट व्हायला लागते. आणि ग्रंथांमध्ये जे उल्लेख आहे की सिद्धार्थ गौतम अनेकदा बेहोश, चक्कर येऊन पडतो आणि बेहोश होतो. कारण खाणं काहीच नाही, पोटात काहीच नाही, आणि ते काही एक दिवसाचं नाही, 2 दिवसाचं नाही, अनेक महिनोगिनती, वर्षोगिनती असंच चालते. त्याच्यामुळे जिवंत राहण्याची शक्यता संपुष्टात आलेली असते. आणि मग सिद्धार्थाला वाटते की जर मी जिवंतच नाही राहिलो, प्राप्त काय करणार? जे प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी पहिली अट काय आहे? जिवंत राहिलो पाहिजे. आणि जिवंतच नाही राहिलो, जिवंत तर राहिलोच पाहिजे, पण चांगला निरोगी राहिलो पाहिजे, सुदृढ राहिलो पाहिजे. जर जिवंतच नाही राहिलो तर प्राप्त कसा करणार? आणि मग सिद्धार्थाच्या लक्षात येते की शरीराला कितीही यातना, कितीही त्रास दिला, मन कुठं शुद्ध होते? शरीराला त्रास दिल्यामुळे मनाची शुद्धी होत नाही. आणि शरीर हे काय आहे? शरीर हे मनाचं गुलाम आहे. शरीर हे मनाचा गुलाम आहे. जसा मन म्हणाल त्याप्रमाणे शरीर हालचाल करते. आपण घरून इथं आलो म्हणजे कोण आलं? शरीरानं आलो आहे ना. आपलं शरीर इथं आलं, पण इथं त्या शरीराला आणणार कोण आहे? मन आहे. शरीराला इथं आणणार मन आहे. मनातूनच जर विचार नाही आला विहारात जायचा, तर शरीर काही इथं येत नाही. लाखो करोडो शरीर बाहेर पडलेले आहेत, जागोजागी पडलेले आहेत. कोणी कुठं विहारात नाही जात, चांगल्या ठिकाणी जात नाही, है ना. कारण मनात येत नाही. मनात आल्यावर निर्णय घेत नाही आणि त्या मनानुसार त्या शरीराला आज्ञा देत नाही, ऑर्डर देत नाही. त्यानुसार शरीर त्या प्रकारे वागते. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम विचार करते की मनाची शुद्धता ही महत्वाची बाब आहे. मनावर संस्कार करणं महत्वाची बाब आहे. मनाला योग्य वळण लावणं महत्वाचं आहे.
आणि त्याशिवाय शरीराच्या कितीही यातना दिल्या शरीराला तरी काही उपयोग नाही. म्हणून आणि मग सिद्धार्थ गौतम ही सुद्धा विचार करते की शरीराची जरी मनावर आधारित आहे शरीर, पण शरीरावरही मन आधारित आहे. मन शरीरावर सुद्धा आधारित आहे. शरीर जर चांगलं नसेल, सुदृढ नसेल, शरीर सशक्त नसेल तर मन काही काम करू शकत नाही. हातपाय दुखत आहेत, डोकं दुखत आहे, पोटाले भूक लागलेली आहे, तर मन काही काम करू शकत नाही. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. आणि म्हणून जर शरीराला चांगलं ठेवायचं आहे तर शरीराच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. आवश्यक गरजा, अनावश्यक नाही, ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय शरीर चांगलं राहू शकत नाही. आणि मग सिद्धार्थ गौतम त्याच्यानंतर काय होते, त्यावेळी उर्वेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. सुजाता नावाची त्याला मुलगी होती. सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता. तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविली. त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्ष देवच अवतरला आहे. सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला. सुप्पतिट्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले. याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली. तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्या बरोबर असलेले ते 5 तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले. सिद्धार्थ गौतमाचा जीव जायची वेळ आली होती, मरणाची वेळ आली होती. शेवटी सिद्धार्थ गौतम विचार करतो, सारासार विचार करतो आणि आत्मक्लेशाचा, तपश्चर्येचा मार्ग सोडून देतो. त्या दरम्यान ही जी सुजाता असते त्याच उर्वेला परिसरातल्या एका श्रीमंताची मुलगी, तिला मुलगा जर झाला, ती नवस करत असते की मुलगा जर झाला पहिला तर मी या वृक्ष देवतेला सोन्याच्या पात्रामध्ये भोजन वाढेल मिष्टान्नाचं. त्यानुसार ती तिच्या दासीला तिथं पाठवते तयारी करायला. आणि तिथं गेल्यावर ती तयारी वगैरे झाल्यावर ती आपलं तिथं भोजन नेऊन देते. सिद्धार्थ गौतम ते भोजन ग्रहण करते. आता ही कसं आहे की पहिली बाब अशी असते की ती दासीला जेव्हा पाठवते तर दासी तिथं जाते आणि पाहते. तर सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी अत्यंत कृश अवस्थेत, कृश म्हणजे हाडकुळल्या अवस्थेत, सगळं मांस सुकलेलं असते शरीराचं, नुसते हाडच दिसत असतात. त्या अवस्थेत सिद्धार्थ गौतम बसलेला असतो. ती दासी, पन्ना नावाची दासी सुजाताला येऊन सांगते की त्या ठिकाणी वृक्ष देवताच बसलेली आहे, दुसरं कोणी नाही. त्यांच्या भावना तशा, कारण तो सिद्धार्थ गौतम सर्वसाधारण माणसासारखा दिसतच नव्हता. एकतर तसा चांगला असताना जगातला सर्वात सुंदर व्यक्ती जगातला, सौंदर्यशाली. आणि त्यावेळेला 6 वर्षापर्यंत कठोर तपश्चर्या केल्यामुळे नुसता हाडांचा सापळा झालेला व्यक्ती. दोन्ही अर्थानं सिद्धार्थ गौतम जगावेगळा दिसत होता. त्यामुळे त्या पन्ना नावाच्या दासीले असं वाटते की हा साधा सुद्धा माणूस नसून कोणीतरी देवता आहे. अशा प्रकारे ते निरोप देते. ती सुजाता त्या ठिकाणी तिनं नवस केल्यानुसार भोजनाचं ताट तिथं घेऊन जाते. सिद्धार्थ गौतम ते स्वीकारते आणि ते अन्न सेवन करते. आणि अन्न सेवन केल्यामुळे काय होते
यानं बा आता तपश्चर्येचा मार्ग सोडला, हा आता भ्रष्ट झाला, हा काही आता तपस्वी राहिला नाही, मौज मजा करायला हा आता यानं सुरू केलेली आहे, असा विचार करून ते पाचही परिव्राजक त्याला त्याच्यावर रागावतात आणि त्याला सोडून जातात. नव्या प्रकाशासाठी चिंतन. अन्न भक्षण करून ताजा तवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले. ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्याला अर्थातच वाईट वाटले, पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही. 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्याशिवाय ध्यान साधनेचा अभ्यास केला. 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली, पण साध्य काहीही झालं नाही. 6 वर्ष त्याला वाईट वाटलं सिद्धार्थाला की आपले 6 वर्ष वाईट म्हणजे वाया गेले, व्यर्थ गेले. काही साधीसुधी बाब नाही. ऐन तारुण्यातले 6 वर्ष वाया जाणं, काहीच साध्य न होणं, ही काही साधीसुधी बाब नाही. त्याच्यामुळे सिद्धार्थाला अत्यंत वाईट वाटलं. सर्वसाधारण माणूस असता काय पडला याच्यात, चला ना आपलं राजपुत्र आहो ना, आपण आपल्या कुटुंबात जाऊन राहू, असा विचार केला असता. पण सिद्धार्थ गौतमाला मनामध्ये नकारात्मक विचार आला नाही. आणि मग म्हणजे वैफल्य सिद्धार्थाच्या मनात आलं नाही. एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे. त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला 5 स्वप्ने पडली. आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञान प्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला, जर मला ज्ञान प्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासाजवळ जाऊन ते बुडाले. याच्यामध्ये 2 बाबी आहेत. सिद्धार्थ गौतम अन्न सेवन करतो, ते 5 परिव्राजक त्याला सोडून जातात, पण सिद्धार्थाला त्याचं काही वाटत नाही. सिद्धार्थ आपलं स्वतःशी चिंतन करतो. आणि भोजन वगैरे केल्यावर त्याच रात्री सिद्धार्थाला 5 प्रकारचे स्वप्न पडतात. हे 5 प्रकारचे स्वप्न या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेले नाहीत. पण सुत्त पिटकामध्ये अंगुत्तर निकायामध्ये 5व्या भागामध्ये महासुपीन नावाचं सुत्त आहे. सुत्त पिटक, त्याच्यातला अंगुत्तर निकाय, त्याच्यातला 5वा भाग आणि त्याच्यातला महासुपीन सुत्त. या सुत्तामध्ये भगवंतांनी म्हणजे प्रवचनामध्ये भगवंतांनी हे 5 प्रकारचे त्यांना जे स्वप्न पडलेले होते हे स्वप्न सांगतात. पहिलं स्वप्न असं असते की महापृथ्वी म्हणजे संपूर्ण पृथ्वी त्यांची शय्या म्हणजे बिछाना, झोपण्याचा आसन. संपूर्ण पृथ्वीवर ते झोपलेले आहे. डावा हात त्याचा पूर्वेकडच्या समुद्रावर आहे, उजवा हात त्याचा पश्चिमेकडच्या समुद्रावर आहे, डोकं त्याचं हिमालय पर्वतावर आहे म्हणजे हिमालय पर्वत हे उशी आहे, पाय त्यांचे दक्षिणेकडच्या समुद्रावर आहे. म्हणजे संपूर्ण विश्व त्यांनी व्यापलेलं आहे. हे पहिलं स्वप्न.
या स्वप्नाचा अर्थ भगवान बुद्ध सांगतात की हे स्वप्न म्हणजे मला ज्ञान प्राप्ती होणार, संपूर्ण सम्यक संबोधी प्राप्त होणार याचा तो संकेत होता. दुसरं स्वप्न, त्यांच्या नाभीमधून तिरिया नावाचं तृण उगवते आणि ते तृण आकाशामध्ये पोहोचेल एवढं ते वाढते. तिरिया नावाचं तृण म्हणजे गवत, तृण म्हणजे गवत. ते बेंबीतून, नाभी म्हणजे बेंबी, बेंबीतून उगवते आणि वरत आकाशामध्ये ते वाढत जाते. भगवान बुद्ध त्या स्वप्नाचा अर्थ सांगतात की आर्य अष्टांगिक मार्गाचं अवलोकन झालं आणि ते संपूर्ण जगाला, ते जगामध्ये प्रकाशमान केलं, संपूर्ण लोकांच्या समोर ते स्पष्ट रूपानं सांगितलं. हे दुसरं स्वप्न. तिसरं स्वप्न आहे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे प्राणी त्यांच्या तळपायापासून तर गुडघ्यापर्यंत चढत येतात, तिथपर्यंतच ते चढत येतात. भगवान बुद्ध या स्वप्नाचा अर्थ सांगतात की जे गृहस्थी लोक आहेत तेही लोक अनुयायी बनतात. किती झाले स्वप्न? 3 झाले. चौथं स्वप्न आहे 4 प्रकारचे पक्षी चार प्रकारचे प्राणी ते सगळे एकत्रित येतात आणि गुण्यागोविंदानं राहतात. याचा अर्थ भगवंत म्हणतात की 4ही वर्णाचे लोक एकत्रित येतात आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्यांच्यामध्ये राहत नाही, ते अनुयायी बनून राहतात. त्याच्याशिवाय 5वं जे स्वप्न आहे ते म्हणजे या जगात जेही काही अनुचितपणा म्हणजे वाईटपणा, या जगात असलेला वाईटपणा, तर त्याच्याशिवाय एक पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या अवतीभोवती हे 4 प्रकारचे लोक राहतात, परंतु त्या पर्वताला लागलेली घाण, त्याचा स्पर्शही ते स्वतःला होऊ देत नाही. घाणीचा पर्वत, त्याच्या अवतीभोवती हे 4 प्रकारचे लोक राहतात, परंतु त्या घाणीचा स्वतःला स्पर्श होऊ देत नाही. तर याचा अर्थ भगवंत सांगतात की 4 प्रकारचे लोक म्हणजे श्रोतापन्न पदाची प्राप्ती केलेले, सकृदागामी पदाची प्राप्ती केलेले, अनागामी पदाची प्राप्ती केलेले, अर्हत पदाची प्राप्ती केलेले, असे 4 प्रकारचे जे उच्च दर्जाचे लोक आहेत ते याच जगात राहतात, याच जगातल्या लोकांसोबत राहतात, परंतु या जगातल्या लोकांमधले जे अवगुण आहेत, दुर्गुण आहेत, त्याचा स्वतःला स्पर्शही होऊ देत नाही. हे 5 प्रकारचे स्वप्न सिद्धार्थाला पडतात आणि याच्यावरून सिद्धार्थ जागा झाल्यावर सिद्धार्थाला जाणवते की आपल्याला नक्कीच जे आपली अपेक्षा आहे त्या अपेक्षेनुसार आपल्याला सत्य ज्ञानाची, संपूर्ण ज्ञानाची, सम्यक संबोधीची प्राप्ती होणार, असा एक आशावाद निर्माण होते. दुसरी बाब, सिद्धार्थ गौतम मग ते ज्या पात्रामध्ये सुजाताने भोजन वाढलेलं असते ते सोन्याचं पात्र जेवण झालं, आपण काय केलं असतं? घरी नेलं असतं. सिद्धार्थाला तर घरच नव्हतं. संन्यासी असला माणूस तरी त्याच्या संग घर असते, मनात असते घर. बाहेरचं घर तर असते, पण त्याच्याशिवाय त्याच्या मनात घर असते. पण सिद्धार्थाच्या मनात घर नव्हतं.
सिद्धार्थाच्या मनात घर नव्हतं, त्याच्यामुळे त्याच्याकडे काय कमतरता होती हो सोन्याची याची त्याची? राजपुत्र होता, त्याच्याकडे काय कमतरता होती ते सगळं मी पहिल्या दिवशी 2 दिवसातच म्हटलं की जसं आपण चुका चुकतो त्याप्रमाणे त्याने सगळं सोडून दिलं. त्याला काय ते एका सोन्याच्या पात्राची येऊन पडणार आहे? आपण आपल्यासाठी ते महत्वाचं, त्याच्यासाठी कचरा होतो. म्हणून सिद्धार्थ गौतम भोजन झाल्यावर त्या सोन्याच्या पात्राला त्या नदीच्या पात्रात फेकते आणि मनातून संकल्प करते की जर मला खरोखरच मला अपेक्षा असलेलं ज्ञान प्राप्त होणार असेल तर हे पात्र नदीच्या विरुद्ध दिशेने वाहायचे, आणि जर मला ज्ञान प्राप्ती होणार नसेल तर हे पात्र नदीच्या प्रवाहाबरोबर वाहायचे. आणि होते असं की ते पात्र नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वाहत जाते आणि एका ठराविक ठिकाणी ते डुबते. याच्या बाबतीत अनेक लोक टीका करतात. आपण टीका टिप्पणी याच्या भानगडीत नाही पडायचं. जे अर्थ चांगले आपल्या दृष्टीने आहेत ते आपण घ्यायचे. पहिली बाब अशी, टीका करणारे लोक पंचशिलेचे पालन करत नसतात. नुसते केवळ टीका टिप्पणी करणारे लोक पंचशिलेचंही पालन करणारे नसतात. दुनियाभराचे वाईट विचार, वाईट कामं करणारे असतात आणि ते नुसते बौद्धिक स्तरावर केवळ चर्चा, वायफळ चर्चा करीत असतात. सिद्धार्थ गौतमाने आपण पहा कित्येक ठिकाणी कौल मागण्याची प्रथा आहे. मी कित्येक देवस्थानं पाहिले, अनेक देवस्थानं पाहिले, पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर, ते सप्तशृंगी, अनेक देवस्थानं मी पाहिलेले आहेत हिंदू धर्माचे. बऱ्याच ठिकाणी कौल मागण्याची प्रथा आहे. एखादा पैसा, एखादं नाणं त्या दगडाला, भिंतीला किंवा एखाद्या मूर्तीला किंवा एखाद्या झाडाला चिकटवतात आणि मायापोरीचं लग्न होईल काय? होईल तर तो पैसा चिकटून राहील आणि तो पैसा खाली पडला, होणार नाही. जवाई चांगला भेटन काय? पैसा चिकटवाचा. चांगला जवाई भेटणार असेल तर चिकटून राहील आणि खाली पडला पैसा तर नाही भेटणार चांगला. हे असे कौल मागतात. हे असे कौल मागतात. कोणाचा आजार असते, मी या आजारातून बरा होईन काय? कौल मागण्याच्या पद्धती आहेत. तुम्हाला इच्छा काही लोकांना माहिती असतील नसतील मला नाही, ते सोडा कौल मागण्याचा. आपण आपल्या मनातल्या मनातही विचार करतो. सकाळी एखाद्या घरातून निघू द्या, कोणत्या एखाद्या महत्वाच्या कामाला जाऊ द्या, कौल मागण्याचा प्रकार पहा कसा आहे. घरातून एखाद्या महत्वाच्या कामाला निघालो आणि एखादं नको त्या व्यक्तीचं तोंड दिसला तो व्यक्ती, तोंड दिसलं म्हणजे तो व्यक्ती दिसला आपल्याला किंवा दिसला किंवा दिसली, दोनच केली, आणि ते व्यक्ती आवडणारी नसली तर आपण काय हिचं तोंड दिसलं, आज आपलं काम काही होत नाही. हा काय झाला? आपण आपल्याच मनातून कौल घेतलेला, आज आपलं काम होत नाही आणि नेमकं जे काम ठरवलेलं असतं ते काम त्या दिवशी झालं नाही तर मग तर आपल्या त्या कौलाला काय भेटलं? समर्थन भेटते. म्हणूनच मला वाटतच होतं सकाळी तिचं तोंड दिसलं ना, काम होणारच नव्हतं, झालंच नाही. या अशा पद्धती असतात. सिद्धार्थ बऱ्याच लोकांचं, प्रत्येक व्यक्ती आपापल्या बुद्धीच्या विकासानुसार, बुद्धीच्या अवस्थेनुसार कौल मागत असतो मनातल्या मनात. सिद्धार्थ गौतम अनेक जन्मांपासून आपण पाहिलं, सुमेधाची कथा पाहिली 2-3 दिवसातच. सुमेधाची कथा तेव्हापासून तर 549 जन्म सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापर्यंत घेतल्याचे जातक कथा आहे.
त्या जातक कथाच्या नुसार सुमेधाच्या जन्मापासून तर सिद्धार्थाच्या जन्मापर्यंत असं ते वर्णन आहे. खरं का खोटं आपण काही त्याच्यावर पडायचं नाही. पण जरी असं मानलं तर सिद्धार्थ गौतमानं अनेक जन्मांमध्ये पारमितांचं पालन केलेलं होतं. कठोर प्रकारे सदाचरणाचं कठोर प्रकारे पालन केलेलं होतं. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमामध्ये जी शक्ती होती ती शक्ती कुणामध्ये नव्हती. हजार हत्तीचं बळ शक्ती एका सिद्धार्थामध्ये होती. 32 लक्षणांमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे जे सामर्थ्य सिद्धार्थ गौतमात होतं ते जगात कोणामध्ये नव्हतं. आणि त्या आधारे सिद्धार्थ गौतम आपल्या सत्कृत्याच्या पुण्यकर्माच्या आधारे जे काही विचार करत होता त्याला निसर्ग सुद्धा प्रतिसाद देत होता. आणि असा जर विचार केला तर सिद्धार्थाच्या त्या सत्कर्माच्या पुण्यबलाला निसर्गानं दिलेला प्रतिसाद म्हणजे ते पात्र विरुद्ध दिशेनं वाहत गेलं आणि डुबलं. हा एक भाग झाला. दुसरा भाग अजूनही आहे, एवढ्यावरच नाही होत. दुसरा भाग असा आहे की त्या काळामध्ये जोही कोणी संन्यासाचं जीवन स्वीकारत होता तो काय करत होता? तो नुसता तपश्चर्या करत होता. जे सिद्धार्थ गौतमानं 6 वर्ष केली त्या प्रकारची तपश्चर्या करणं हे त्यांचं मुख्य कर्तव्य राहायचं. आणि ती तपश्चर्या कशासाठी? तर जीवनात मुक्ती प्राप्त करण्यासाठी, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी, स्वर्गाची प्राप्ती करून घेण्यासाठी तपश्चर्या केली जाते. तपश्चर्या पहिलं बाब. आणि दुसरी बाब म्हणजे कशासाठी? तर स्वर्गाच्या प्राप्तीसाठी. हा त्या तपश्चर्येचा उद्देश होता. परंतु सिद्धार्थ गौतमानं त्या तपश्चर्याचाही त्याग केला. आणि ज्या उद्देशासाठी सिद्धार्थ गौतमाने आपल्या सगळ्याचा त्याग केला होता तो उद्देश होता जगातलं कलह, संघर्ष, युद्ध हे ज्या कारणांनी निर्माण होते त्या कारणांचा शोध घेऊन त्या कारणांवर उपाय शोधण्याच्यासाठी. म्हणजे जगाचा जो प्रवाह होता तो जो प्रवाह होता विचाराचा, आचरणाचा, वैचारिकतेचा, ध्येयाचा, त्या प्रवाहाच्या अगदी सिद्धार्थ काय होता? विरुद्ध चालला होता. जगाच्या प्रवाहाच्या विरोधात सिद्धार्थ चालला होता. या अर्थानं सिद्धार्थाचं ते पात्र म्हणजे सांकेतिक भाषा म्हणा किंवा उपमात्मक भाषा म्हणा, या अर्थाने त्या सिद्धार्थाचं पात्र विरुद्ध दिशेनं गेलं. हे महत्वाचं कारण आहे. सिद्धार्थात जगाचा प्रवाह आणि सिद्धार्थाचा प्रवाह हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध होते. त्या अर्थाने सिद्धार्थाचं ते पात्र विरुद्ध दिशेनं गेलं. आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला. 4ही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली. कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला. ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे
स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञान प्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती केली. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच. हे कमल नयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहेत, त्या अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित. चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना पुराणांतरी माराची मुले असे म्हणतात, त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले. कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली. दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले. गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो, त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते. मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजा तवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली. पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने एकाग्रतेची भर टाकली. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे सहाय्य घेतले. चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात 2 समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी
4 आठवडे चिंतन केल्यावर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग सापडला. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला होता तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती. त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व हे एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. सांख्य तत्वज्ञानाने या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्ती मात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती. त्याचा दुसरा प्रश्न होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी, खरी ज्ञान प्राप्ती. याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असे नाव मिळाले. सिद्धार्थ गौतम 40 दिवस पुरेल एवढं अन्न गोळा करून ठेवतो आणि ध्यान साधनेला त्या पिंपळाच्या झाडाखाली बसतो आणि ठरवतो माझं संपूर्ण शरीरातलं मांस सुकलं तरी चालेल, रक्त आटलं तरी चालेल, मेलो तरीही चालेल, पण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय या आसनावरून उठणार नाही. अशा प्रकारचा दृढ संकल्प करून सिद्धार्थ गौतम त्या ध्यान साधनेला बसल्यावर अनेक विचार मनामध्ये येतात. 1 महिना म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या रात्री सिद्धार्थ गौतम ध्यान साधनेला बसतो, तर पुढच्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त होते. 1 महिना चालते, 4 आठवडे. ध्यान साधनेला बसल्यावर अनेक प्रकारचे विचार, चांगले विचार कमी आणि वाईट विचार जास्त. वाईट विचार या अर्थाने की त्या ज्ञान प्राप्तीच्या मार्गामध्ये अडथळा कसा येईल याचा प्रयत्न करणार आहे. बौद्ध ग्रंथांमध्ये खूप सुंदर असे वर्णन आहे त्या घटनेचे. अनेक प्रकारच्या प्रतिकात्मक त्या सुंदरी दाखवल्या, सैनिक दाखवले, शत्रू पक्षाचे जसे असतात ते मारायला येतात, त्याला मार म्हटलं जाते. अरे तू सुंदर आहेस, तरुण आहेस, सौंदर्यशाली आहेस, शक्तिशाली आहेस, विद्वान आहेस, बुद्धिवान आहेस, तुला कशाची कमी आहे? कायले हा मार्ग पत्करला? काय होणार आहे यानं काय फायदा होणार आहे? राजपुत्र आहेस, तुला सगळ्या प्रकारच्या सुविधा तुझ्या जवळ आहेत, त्याचा उपभोग घेण्याचं सोडून तू या मार्गाचा अवलंब केला, काय होणार आहे यानं तुझं? अशा प्रकारे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि हा जो विचार असते, वाईट विचार, सिद्धार्थ गौतमाच्या मनात सातत्याने येत होता. सिद्धार्थ ओळखतही होता. त्याला उपमा दिलेली आहे या ठिकाणी की जसं एखादं, आता वावरात आपण जात नाही जास्त, नाही तर अगोदर 25-30 वर्षापूर्वी वावरामध्ये ते गारगोटीचे दगड राहत आहे की नाही. ते दगड रंगीबेरंगी राहत, खास करून लालसर गुलाबी कलर रंगाचे राहायचे. दुरून त्या पक्ष्याला असं वाटते की हा एखाद्या मासाचा गोळा आहे असं समजून पक्षी जेव्हा त्या दगडावर झडप घालतात, तो गारगोटीचा दगड दिसाले नाजूक दिसते, पण सर्वसाधारण दगडापेक्षा पक्का असते, मजबूत असते. विस्तव निघते त्याला घासलं एकाले, तेवढा तो दगड असतो. म्हणजे एखादा पक्षाला दुरून वाटलं की बाबा एखादा मासाचा गोळा आहे असं समजून तो त्याच्यावर झडप घालावा, परंतु तो मासाचा गोळा नसल्यामुळे, पक्का दगड असल्यामुळे त्या पक्षाची चोच सुद्धा तुटून रक्तबंबाळ होण्याची स्थिती निर्माण होते. अशा सारखं सिद्धार्थ गौतमाच्या बाबतीत त्या माररूपी विचारांचं झालं. सिद्धार्थ गौतम नाजूक आहे,
सहनशील आहे, शांत आहे, विद्वान आहे, हे समजून जसं एखाद्या शत्रू पक्षाने त्याच्यावर आक्रमण करावं, पण सिद्धार्थ तसा नव्हता. आणि त्याच प्रकारे ज्या वाईट अकुशल विकार रूपी विचारांनी सिद्धार्थाच्या मनावर आक्रमण केलं, ते विचार शेवटी हारले. हारले कसे? सिद्धार्थाच्या मनात विचाराचं एक प्रकारे चक्र चालू होते. एक विचार आला की सिद्धार्थ विचार करते, हा तू आला काय? हा विचार कायले आला? तुझं काय काम आहे या विचाराचं? या विचारानं काय होणार आहे? पुन्हा दुसरा विचार येते की मला ज्ञान प्राप्ती करायची आहे, त्या ज्ञान प्राप्तीच्या मार्गात तू अडथळा येऊ नको. दुसरा विचार येते, तुलाच का ज्ञान प्राप्ती व्हावी? दुसऱ्या लोकांना तर झाली नाही. आजपर्यंत हजारो लोकांनी प्रयत्न केला पण कुणाला झाली नाही, तुलाच कशी होईल? पुन्हा त्याच्यावर विचार येते सिद्धार्थाच्या मनात की मी अनेक जन्मांमध्ये पुण्यकर्म केलेले आहे, अनेक जन्मांमध्ये मी सत्कर्म केलेले आहेत, आणि त्या सत्कर्माचं संग्रह समुच्चय माझ्या जवळ आहे, त्या पुण्यकर्माचा संग्रह माझ्या जवळ आहे. पुन्हा विचार येते, खरंच तू सत्कर्म केले? खरंच तू पुण्यकर्म केले? पुन्हा सिद्धार्थ म्हणते, हो मी सत्कर्म केलेले आहे. पुन्हा विचार येते, तू जर सत्कर्म केले त्याला कोण पुरावा आहे? तू केलेल्या अनेक जन्मांमध्ये जे काही तू पुण्यकर्म केलेले आहेत त्याला पुरावा काय? कोण आहे पुरावा? सिद्धार्थ गौतम आपल्या चिवरातून हात काढतोय, पृथ्वीला स्पर्श करतो की ही पृथ्वी माझ्या सत्कर्माची साक्षीदार आहे. भूमिस्पर्श मुद्रा ती आपल्या विहारात आहे. हीच मूर्ती, याच प्रकारची मूर्ती बुद्धगयेच्या महाबोधी विहारातही आहे. तीच प्रतिमा, त्याच मुद्रेतील ही भूमिस्पर्श मुद्रा. सिद्धार्थ गौतम जेव्हा असा या पृथ्वी ही साक्ष आहे माझ्या सत्कर्माची अनेक जन्मांमधल्या, ज्या वेळेला असं म्हणजे दृढ अंतःकरणाने पक्क्या मनाने ज्या वेळेला सांगते, भूमीला स्पर्श करून मनातले सगळे विकार पळून जातात. सगळे वाईट विचार, मार रूपी विचार निघून जातात. सिद्धार्थाचं मन स्वच्छ होते. जसं एखाद्या भांड्यातली घाण साफ होऊन जाते, भांड स्वच्छ केलं जाते स्वच्छ पाण्याने धुतल्यावर, त्याप्रमाणे सिद्धार्थाच्या मनातले जे विकार रूपी, मार रूपी विचार असतात ते नष्ट होतात. सिद्धार्थाचं मन स्वच्छ होते आणि स्वच्छ असलेलं मनच एकाग्र होते. ते मन एकाग्र झाल्यावर त्याच्यातच चांगले विचार निर्माण होतात. चांगल्या प्रकारे स्थिर ते मन होते. स्थिर झालं, एकाग्र झालं की चांगले विचार निर्माण होतात. त्याच्यावर चिंतन मनन करत जाते. सिद्धार्थाने अगोदर सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला असते. त्या सांख्य तत्वज्ञानाच्या नुसार या जगामध्ये दुःख आहे. कपिल मुनी त्या सांख्य तत्वज्ञानाचा प्रणेता असतो. पुढे आणखी येणार आहे याच्यानंतर आभार म्हणून. परंतु त्या सांख्य तत्वज्ञानानं एक सांगितलेलं असते की जगामध्ये दुःख आहे. पण त्या सांख्य तत्वज्ञानानुसार जगातलं दुःख नष्ट करण्याचा मार्ग किंवा उपाय किंवा इलाज सांगितलेला नसते. सिद्धार्थ गौतमाला तो शोधून काढायचा असते आणि शेवटल्या टप्प्यामध्ये तो उपाय सिद्धार्थ गौतम या जगातलं दुःख नष्ट करण्याचा उपाय शोधून काढतो. त्याला म्हटलं जाते सम्यक संबोधी. संपूर्ण ज्ञान, संपूर्ण सत्य ज्ञान ते इसवी सन पूर्व 528 मध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाला प्राप्त होते. सिद्धार्थ गौतम साधा सुद्धा सिद्धार्थ गौतम न राहता तो या जगातला सर्वश्रेष्ठ महापुरुष सम्यक संबुद्ध बनतो. जगातला सर्वश्रेष्ठ महापुरुष सिद्धार्थ गौतम बनतो.
त्याच्यावर आणखी स्पष्टीकरण आहे ते आपण उद्याला बघू. आज आपण इथंच थांबू. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धर्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता